नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. करिअर मंत्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज करिअर मंत्रमध्ये आपण जाणून घेणार आहोत होम सायन्स या विषयाबद्दल. खरं तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे महिलांच्या, आणि त्याचमुळे यामधलं करिअर किती ब्राईट असू शकतं या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी माधुरी निगुडकर मॅडम आपल्याबरोबर आहेत. माधुरी मॅडम, खूप खूप स्वागत आपलं. नमस्कार. आणि खरं जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं की होम सायन्स हा महिलांच्या मुलींच्या खूपच जवळचा विषय मानला जातो, मात्र त्या विषयातही इतकं ब्राईट फ्युचर असू शकतं का? आणि असेल तर मग त्याचे काय ऑप्शन? मला आधी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना हे सांगावंसं वाटतं की होम सायन्स या करिअरबद्दल लोकांच्या मनामध्ये खूपच म्हणजे शंका असतात आणि बऱ्यापैकी रॉंग कॉन्सेप्ट्स त्यांच्या मनामध्ये झालेले आहेत. ते आधी दूर करण्याची गरज आहे. कारण कित्येक वर्षांपूर्वी हा कोर्स सुरू झाला आणि ज्या काळी तो सुरू केला गेला त्यावेळेला ज्या गरजा होत्या त्या काळच्या, त्याप्रमाणे याची ऑब्जेक्टिव्स ठेवलेली होती. त्या काळी फारशा मुली बाहेर पडत नसत नोकरीच्या निमित्ताने, आणि त्यांचं मुख्य काम म्हणजे घर, चूल, मूल या पलीकडे त्यांचं विश्वच नव्हतं. त्यामुळे हे लक्षात घेऊन आणि त्यांना एक उत्तम गृहिणी करण्यासाठी म्हणून जे काही लागेल ते मार्गदर्शन त्यांना या कोर्सद्वारे मिळत गेलं. पण आज आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येक मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहायचा विचार करते. प्रत्येक मुलीला एक स्वतःचं उत्तम करिअर घडवून आणावं म्हणजे घडावं असं वाटत असतं. आणि त्या सगळ्या या गोष्टी लक्षात घेऊन ओव्हर दी इयर्स याच्यामध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. आता ऑब्जेक्टिव्स पण बदललेली आहे. आणि थोडक्यात सांगायचं तर हा कोर्स एक उत्तम, अगदी सक्षम असा प्रोफेशनल कोर्स आज झालेला आहे. आणि इतर कुठल्याही कोर्स इतकाच तो सक्षम आहे, तितकाच तो करिअर ओरिएंटेड आहे. आणि मी आवर्जून सगळ्यांना सांगेन की ह्याकडे बघण्याचं आता जे आधीचं माइंडसेट होतं आपलं ते बदलायला हवं आहे आणि ह्याकडे बघण्याचा कम्प्लीट दृष्टिकोन बदलायला हवा आहे. जसं आत्ता आपण बोलतोय या कोर्सबद्दल, तसं 11वी-12वीला जर हा विषय घ्यायचा असेल मुलींना तर ते शक्य आहे का फक्त ग्रॅज्युएशन पासूनच तुम्ही याचा विचार करू शकता? हा आहे डिग्री कोर्स. अच्छा. म्हणजे खरा तो फर्स्ट इयर आणि मग त्याच्यानंतर 3 वर्ष, टोटल 3 वर्षाचा कोर्स आहे. ह्याच्यामध्ये BSc आणि तुमचं जे स्पेशलायझेशन असेल त्याची डिग्री मिळते. पण अर्थातच अजूनही इथे कॉलेजेस आहेत जिथे की होम सायन्सचे काही विषय 11वी-12वीला सुद्धा दिले जातात. त्याच्यामुळे त्यांनी होम सायन्स ही लाईन 10वी नंतर 11वी पासून सिलेक्ट केली तर उत्तमच आहे. पण जसं SVT कॉलेज ऑफ होम सायन्स आहे, जे SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटीचं एक ऑटोनॉमस कॉलेज आहे, आणि हे जुहूला आहे, जुहूच्या SNDTच्या कॅम्पसमध्ये आहे. तर तिथे जर ॲडमिशन घ्यायची असली तर तिथे मात्र 11वी-12वीला होम सायन्सचे विषय नाही आहेत आणि डायरेक्टली फर्स्ट इयरपासून तुम्हाला होम सायन्स स्पेशलायझेशनमध्ये हव्या त्या स्पेशलायझेशनमध्ये घेता येते ॲडमिशन. मात्र जर स्पेशलायझेशन यामध्ये करायचं असेल तर काय काय ऑप्शन्स आहेत? म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये कशा पद्धतीने अभ्यास विभागलेला आहे? हा खूपच चांगला प्रश्न आहे, कारण मुलींना खूप याच्यामध्ये ऑप्शन्स आता अवेलेबल केलेले आहेत. मी म्हटलं तसं हा म्हणजे 12वी नंतर तुम्ही ह्याला ॲडमिशन घेता आणि 7 वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स इथे दिले गेले आहेत मुलींना. भरपूर त्यांना चॉईस आहे. पहिलं म्हणजे फूड न्यूट्रिशन डायटेटिक्स, हा एक अतिशय डिमांडिंग कोर्स, म्हणजे डिमांडमध्ये असलेला कोर्स आहे. त्यानंतर टेक्स्टाईल्स आणि अपॅरल डिझायनिंगचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये की फॅशन डिझायनिंग हे अतिशय आवडीचा विषय मुलींना मिळतो. त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन आणि एक्सटेन्शन हे तिसरं अतिशय उत्तम म्हणजे त्यांना ऑप्शन तिथे अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे इंटिरियर डेकोरेशनचा सुद्धा कोर्स आहे, जो रिसोर्स मॅनेजमेंट या मुख्य हेडिंग खाली येतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे ECCE अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन असा कोर्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे डेव्हलपमेंटल काउन्सिलिंगचा सुद्धा कोर्स आहे. आणि अर्थातच हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम मॅनेजमेंट हा सुद्धा एक अतिशय उत्तम असा ऑप्शन मुलींकडे असतो इथे. मात्र आता तुम्ही आता जे सांगितले हे जे सगळे स्पेशलायझेशनचे कोर्सेस आहेत, यांना जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल, म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्हाला यापैकी एखाद्या विषयामध्ये करायचं असेल तर 11वी-12वीचा बेस काय असायला हवा आहे? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, किंवा 11वी-12वीमध्ये
हे सगळे या फॅकल्टीज निवडताना काही विशिष्ट विषयांची गरज आहे का की हे तुम्ही घ्यायलाच हवेत? नक्कीच. आता 12वी पर्यंत तुम्हाला मॅथ्स आणि फिजिक्स असण्याची गरज नाही आहे. यातला कुठलंही तुम्हाला स्पेशलायझेशन सिलेक्ट करायचं असेल तर मॅथ्स आणि फिजिक्स तुम्ही सोडलं तरी चालेल. पण जर तुम्हाला फूड, न्यूट्रिशन, डायटेटिक्स ह्याच्यामध्ये जर ॲडमिशन हवी असेल, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला 11वी आणि 12वी केमिस्ट्री आणि बायोलॉजी असणं गरजेचं आहे. पण हे सोडून म्हणजे फूड, न्यूट्रिशन, डायटेटिक्स सोडून तुम्हाला कुठल्याही इतर स्पेशलायझेशनमध्ये आर्ट्सचे असो तुम्ही किंवा कॉमर्समधून आलेले असोत किंवा तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असो, तुम्हाला सहज ॲडमिशन तिथे मिळू शकते. मात्र याचे कॉलेजेस लिमिटेड आहेत का? म्हणजे कारण अशा स्पेशलाइज कोर्सचं काय होतं की कॉलेजेस खूप लिमिटेड असतात किंवा काही ठिकाणीच कॉलेजेस असतात आणि मग ॲडमिशन्स कमी होतात त्यामुळे आणि विद्यार्थी पण तसे रोडा. नक्कीच आता त्याला डिमांड खूपच वाढत चालली आहे. त्याप्रमाणे मी अगदी कॉलेजेस कमी आहेत असं म्हणणार नाही. मुंबईतच बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत. SNDT विमेन्स युनिव्हर्सिटीचीच कितीतरी कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे SVT कॉलेज ऑफ होम सायन्स जे ऑटोनॉमस कॉलेज आहे जुहूमध्ये, ते तर एक उत्तम होम सायन्सचा कोर्स ऑफर करत आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त SNDT युनिव्हर्सिटीचीच तुम्हाला पार्ल्यामध्ये कॉलेज आहे होम सायन्सचं, माटुंग्यामध्ये कॉलेज आहे, शिवाय तुम्ही घाटकोपरला याच युनिव्हर्सिटीचं होम सायन्स कॉलेज आहे. आणि नुसतं मुंबईतच नाही, अर्थात मुंबई युनिव्हर्सिटीचं पण निर्मला निकेतनचं होम सायन्सचं कॉलेज आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त SNDTची कॉलेजेस मुंबईच्या बाहेर देखील आहेत. पुण्यामध्ये आहे, मुख्य त्यांचा कॅम्पस पुण्यामध्ये आहे, तिथे होम सायन्सची कॉलेज म्हणजे होम सायन्सचा कोर्स ऑफर करतात. नाशिकमध्ये आहे, औरंगाबादमध्ये आहे, तसा बऱ्यापैकी चॉईस आहे. ह्याच्या व्यतिरिक्त इतर युनिव्हर्सिटीसुद्धा होम सायन्सचा कोर्स ऑफर करतात. सांगायचं झालं तर नागपूर युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, त्याचप्रमाणे अमरावती युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे. हे आपलं महाराष्ट्रात इतके कोर्सेस आहेत. अकलूज सारख्या ठिकाणी पण SNDTचं कॉलेज आहे होम सायन्सचं. अरे वा. पण महाराष्ट्राबाहेर देखील बऱ्यापैकी युनिव्हर्सिटीजमध्ये हा कोर्स ऑफर केला जातो. साऊथमध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला हैदराबादमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे, बँगलोरमध्ये आहे, चेन्नईमध्ये आहे, कोइंबतूरमध्ये आहे. अरे बापरे. शिवाय राजस्थान युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, MS युनिव्हर्सिटी बडोदा होम सायन्सचा कोर्स ऑफर करते आहे. त्याशिवाय दिल्लीमध्ये आहे, लेडी अर्विन कॉलेज आहे होम सायन्सचं. पार आसामपर्यंत होम सायन्सचा म्हणजे कोर्स हा ऑफर केला जातो. तर त्यामुळे भरपूर ऑप्शन्स आहेत. आणि तुम्हाला जर या विषयामध्ये कॉलेज जर मिळत नसेल तर तुम्ही फक्त गुगल करा, तुम्हाला कॉलेजची मॅडमने सांगितलेली ही जी लिस्ट आहे ती देखील मिळेल आणि अजून मोठ्या प्रमाणावरती कॉलेजेस तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. पण आपण जसं आता तुम्ही सांगितलं ह्याच्यातले स्पेशलायझेशन म्हणजे या 6 ते 7 ब्रँचेस जर आपण त्याच्या पाहिल्या तर सगळ्यात जास्त आत्ताच्या घडीला देखील महत्व आहे ते म्हणजे डाएट अँड न्यूट्रिशन. बरोबर. कारण त्याची गरज ही आजकाल प्रत्येक फील्डमध्ये पाहायला मिळते. म्हणजे डायटेशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट खरं सांगू का, थोडक्यात सांगायचं तर हा डाएट किंवा तुम्ही म्हणालात ते फूड, न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स ह्याचा जो कोर्स आहे बेसिकली आपण म्हणतो अन्नशास्त्र आणि आहारशास्त्र आणि आहार आणि आरोग्य आपलं ह्याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही हेल्दी राहिला सुद्धा तुम्ही काय खाता काय पिता ह्याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. आणि जे ह्या फील्डमधले नाही आहेत त्यांना ते ज्ञान देण्याचं काम डायटिशियन्स करत असतात. तर हा नक्कीच एक भरपूर डिमांड असलेला एक कोर्स आहे हा. आणि पण याच्यातलं करिअर देखील उज्ज्वल आहे. नक्कीच. आणि म्हणजे कोर्स संपल्यानंतर करिअर ऑप्शन्स काय? खूप करिअर म्हणजे ह्या स्पेशलायझेशन पुरतं बोलायचं झालंच तर एक तर तुम्ही न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करता किंवा डायटिशियन म्हणून काम करता. आणि असं करत असताना तुम्ही हॉस्पिटल्स बरोबर असोसिएट होऊ शकता. हॉस्पिटल्समध्ये डायटिशियन म्हणून काम करता किंवा जिथे जिथे केटरिंगचा बिझनेस आहे, जिथे जिथे कॅन्टीन्स चालवली जातात, अगदी कॉर्पोरेटमध्ये सुद्धा त्यांची कॅन्टीन्स असतात आणि तिथे तुम्हाला डाएट रिलेटेड सल्ला द्यायचा असतो तर तिथे स्कोप आहे. तुम्ही फिजिशियन्स बरोबर असोसिएट होऊन सुद्धा एक स्वतःचं काउन्सिलिंग म्हणून सुरू करू शकता. कारण
फिजिशियन्सकडे त्यांचे पेशंट्स येतच असतात आणि त्यांना डायटरी सल्ला हा लागतच असतो. शिवाय अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्याला थोडंफार कम्युनिटीचं काम करण्याची जर आवड असेल तर ह्याच फील्डमध्ये कम्युनिटी न्यूट्रिशन म्हणून अतिशय उत्तम कोर्स असतो. आणि आता आपल्याला माहिती आहे कम्युनिटीमध्ये आपल्या जनरल पॉप्युलेशनमध्ये काय प्रॉब्लेम्स आहे. एकीकडे अंडर न्यूट्रिशन आहे, दुसरीकडे ओव्हर न्यूट्रिशन आहे. त्याच्यामुळे हे सगळं जर आपल्याला टॅकल करायचं असेल तर कोणतरी ज्याला न्यूट्रिशनचं व्यवस्थित ज्ञान आहे अशा माणसाची तिथे गरज असतेच. NGOs बरोबर तुम्ही असोसिएट होऊन त्यांच्याबरोबर काम करू शकता. स्कोप भरपूर आहे. आणि याशिवाय तुम्हाला अर्थातच पुढे जर शिक्षण घ्यायचं असेल तर मास्टर्स डिग्री तुम्ही करू शकता, ह्याच्यामध्ये PhD करू शकता. हे सगळं तर पॉसिबल आहे. आणि मास्टर्स डिग्री करायला सुद्धा आपल्या महाराष्ट्रात ऑप्शन्स आहेत, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजचे महाराष्ट्राबाहेर आहेत. त्याचप्रमाणे अगदी पार देशाबाहेर सुद्धा आपल्या म्हणजे आज आमच्या स्टुडंट्स वेगवेगळ्या USA, UK किंवा कॅनडा, ऑस्ट्रेलिया सगळीकडे मास्टर्स किंवा MS करताना दिसतात. मात्र यालाच जोडून मला एक म्हणजे हा प्रश्न आहे की जर हॉटेल मॅनेजमेंट किंवा यासारखे कोर्सेस जे आहेत अत्यंत प्रोफेशनल, हा देखील प्रोफेशनल कोर्स आहे, मात्र जर अशा कोर्सेसमध्ये जर तुम्हाला PhD करायची असेल किंवा तुम्हाला मास्टर्स करायची असेल तर तुमचा हा बेस किती कामाचा आहे? तो नक्कीच कामाचा आहे. कारण प्रत्येक या स्पेशलायझेशनमध्ये आधी तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होता प्रत्येकाला पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी ऑप्शन आहे. बरोबर. आणि जर तुम्ही म्हणालात PhD करायची असेल तर PhD करायच्या आधी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन हे गरजेचं आहे. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ऑप्शन जो काही तुमचं स्पेशलायझेशन असेल त्या स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही आधी मास्टर्स डिग्री घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही PhD नक्कीच करू शकता. पण मास्टर्स डिग्री जर आपण वेगळ्या विषयात करणार असू म्हणजे होम सायन्स इकडे न्यूट्रिशन, हे पण अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे. ते सांगायला आवडेल की तुमच्याकडे न्यूट्रिशनमध्ये केलेलं एक ग्रॅज्युएशन आहे, त्याच्याबरोबर तुम्ही MBA केलं तर ते अतिशय उत्तम कॉम्बिनेशन होतं. अच्छा. आणि फूड इंडस्ट्रीमध्ये त्याचा फार उपयोग होतो. ओके. कारण तुम्हाला न्यूट्रिशनचं बॅकग्राऊंड आहे जे फूड इंडस्ट्रीला लागतं, त्याच्याच बरोबर तुम्हाला बिझनेसमधलं पण बरंचसं आता MBA मुळे तुम्हाला कळलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचं जे मास कम्युनिकेशन अँड एक्सटेन्शन आहे इथे तुम्हाला बेसिकली मीडिया रिलेटेड सगळे डिटेल्स शिकवले जातात. आणि त्याच्या जोडीने तुम्ही आणि अर्थातच मीडिया रिलेटेड म्हटलं तर कम्युनिटी वर्क त्याच्याबरोबर येतच. कारण अल्टिमेटली हे सगळे मास मीडिया जे म्हणतो किंवा मास कम्युनिकेशनचे जे माध्यम आहेत ते तुम्ही त्यांचा वापर करून तुम्ही कम्युनिटीची डेव्हलपमेंटच करायला जाता. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर तुम्ही MSW हे कॉम्बिनेशन करू शकता. त्याचप्रमाणे आणखीन तुमचं ECCE हा जो ऑप्शन आहे अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन, हा जर निवडला तर अर्थातच तुम्हाला ग्रॅज्युएशन लेव्हल पर्यंत तुम्हाला लहान मुलांच्या अगदी बाळ असल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत मोठं जसं होतं मूल, काय काय तुम्हाला गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्याच्याबद्दल, त्यांची डेव्हलपमेंट कशी होत असते आणि तुमचं त्याच्यामध्ये काय हातभार लागू शकतो ह्या सगळ्या दृष्टीने म्हणजे तो कोर्स केला जातो. ते केल्यानंतर तुम्ही स्पेशल एज्युकेशन B.Ed करू शकता, M.Ed करू शकता. सो अशी कॉम्बिनेशन अवेलेबल. म्हणजे याचं नुसतं तुम्ही ग्रॅज्युएशन जर तुम्ही होम सायन्स घेऊन केलं असेल आणि तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात कुठे वळलात तर तुम्हाला होम सायन्सचं बॅकग्राऊंड आहे ते खूप तुम्हाला फायद्याचं ठरू शकणार आहे. असे आणखी ऑप्शन्स बरेच आहेत. बिझनेस माइंड देखील यामध्ये येऊ शकतंय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकतात. आमचा फोन नंबर आहे 02266160216. फोन करा आणि तुमच्या मनातले प्रश्न विचारा. माधुरी मॅडम त्याला उत्तरं देतील. मॅडम आपण आतापर्यंत ज्या गोष्टी बोललेलो आहोत शिक्षणाबद्दलच्या, मात्र आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि एखाद्या मुलीला जॉब करायचा असेल किंवा तिला जॉब करणं शक्य नसेल तर तिला घर बसल्या काय करता येऊ शकतं, दोन्ही बद्दलचं मार्गदर्शन. खूप ऑप्शन्स आहेत. प्रत्येक स्पेशलायझेशनमध्ये काही ना काही ती नक्कीच करू शकते एकदा तिच्याकडे ती डिग्री आली तर. मी ऑलरेडी सांगितलं न्यूट्रिशनबद्दल बोलले. तुम्हाला ही 3 वर्षामध्ये जे जे काय शिकायला मिळतं त्याच्या जोरावर तुम्ही स्वतःचा छोटासा केटरिंग बिझनेस सुरू करू शकता. कारण आज लोकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही आहे आणि त्यांना त्याच वेळी काहीतरी उत्तम बॅलन्स मील खायला मिळालं तर नक्कीच आवडेल. आणि घर बसल्या असा छोटासा अगदी वेल बॅलन्स मील टिफिन्स देण्याचं पण एक म्हणजे तुम्ही सुरू करू शकता.
त्याचप्रमाणे जर दुसऱ्या याच्याबद्दल बोलायचं झालं स्पेशलायझेशन्सबद्दल, तर टेक्स्टाईल्स आणि अपॅरल डिझायनिंग हा जर तुम्ही घेतला तर डेफिनेटली, आणि तुमच्यामध्ये जरासुद्धा म्हणजे कल्पकता असेल, क्रिएटिव्हिटी असेल, तर तुम्ही नक्कीच फॅशन डिझायनिंगला कुठे नेऊ शकता. म्हणजे घर बसून तुम्ही त्याच्यावरती डिझायनिंगचं काम घेऊ शकता तुम्ही. हल्ली काय झालं, आणि नुसतं कपडे म्हणजे फॅशन नाही, त्याच्याबरोबर ॲक्सेसरीज पण आले आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे आपण बोलूयात, अजून बरंच बोलायचंय. मात्र राहुल यांचा फोन आलेला आहे मुंबईवरून. राहुल, तुमचा प्रश्न विचारा. काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र आपण बोलतोय त्या टेक्स्टाईल डिझायनिंग किंवा फॅशन डिझायनिंग. बरोबर. तर मी म्हटलं तसं तिथे खूप तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये घर बसल्या बरंच काही करू शकता. कॉस्ट्युम्स डिझाईन करू शकता तुम्ही. ॲक्च्युअल ते कोणाकडून तरी स्टिच करून स्वतःच असा छोटा बिझनेस करू शकता. किंवा जर तुम्ही ECC हे जर सुरू केलं तर तुम्ही म्हणजे ECCAमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर तुम्हाला लहान मुलांच्या संगोपनाबद्दल सगळी माहिती मिळालेली आहे. त्याच्यामुळे घर बसल्या एक छोटंसं तुम्ही क्रेश सुरू करू शकता. क्रेश मॅनेजमेंट हा त्याचा एक सब्जेक्ट आहे. किंवा प्री स्कूल छोटंसं सुरू करू शकता, जवळच्या मुलांची सोय होते त्यामुळे. त्याचप्रमाणे तुम्ही लहान मुलांसाठी काही म्हणजे असे वर्कशॉप्स ऑर्गनाईज करू शकता की जेणेकरून त्यांच्या डेव्हलपमेंटला तुमचा हातभार लागेल. याशिवाय तुम्ही जर मास मीडिया आणि कम्युनिकेशन हे जर तुमचं स्पेशलायझेशन असेल तर तिथे तर अर्थातच लीडरशिप डेव्हलपमेंटचा एक कोर्स असतो, किंवा इव्हन फोटोग्राफीचा कोर्स असतो, किंवा इव्हन साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स असतो. तर ह्या सगळ्यामध्ये, किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगचा कोर्स असतो. तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला म्हणजे अगदी 9 ते 5 या जॉबमध्ये बसण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जे सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही छोट्या छोट्या असाइनमेंट्स घेऊ शकता. शिवाय मी म्हटलं तसं की केटरिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आज झालंय. त्याचप्रमाणे आपलं टुरिझम बिझनेस इतका वाढतोय. छोटासा वीकेंड आला की लोक मुंबईच्या बाहेर जातात. तर अगदी घर बसल्या आज लोकांना कोणी रेडी करून दिली, कंप्लीट टूर त्यांची प्लॅन करून दिली. घर बसल्या त्यांना ते जर मिळालं त्यांच्या बजेटमध्ये आणि त्यांच्या वेळेमध्ये, तुम्ही एक सुंदर त्यांना टूर प्लॅन करून दिली, तर ते सुद्धा एक छान म्हणजे जॉब केल्यासारखं. घर बसल्या तुम्हाला बिझनेस ऑप्शन्स खूप आहेत जर तुम्ही होम सायन्स मधून करिअर करायचं ठरवलं तर. आणि यामध्ये जसं अगदी सुरुवातीला जेव्हा होम सायन्स हा विषय डिझाईन झाला असेल किंवा त्याबद्दलचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला असेल, तेव्हा लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच हा खूपच की फक्त महिलांसाठी असेल किंवा मुलींनी करावा असा आहे. आता मुलं येतात या कोर्सेसला, दिसतात तसा काही बदल नाही. मुलं न येण्याचं एक कारण SVT कॉलेज ऑफ होम सायन्स किंवा SNDT विमेन्स युनिव्हर्सिटीमध्ये मुलं प्रवेशच नाहीये त्यांना, कारण ती विमेन्स युनिव्हर्सिटी आहे. पण बाकीच्या कॉलेजेसमध्ये नक्कीच प्रवेश उपलब्ध आहे त्यांना. पण अजूनही मुलांचा ह्या कोर्सकडे येण्याचा तितकासा कल दिसत नाही, स्पेशली मुंबई आणि जवळपासच्या एरियात. पण मला नक्कीच सांगायला आवडेल की आसाममधून आमच्याकडे एक होम सायन्सची अख्खा ग्रुप आला होता. त्याच्यामध्ये बरीच मुलं होती. औरंगाबादला जे अमरावती युनिव्हर्सिटी म्हणजे तिथे जे कॉलेज आहे तिथे पण मुलांना प्रवेश आहे. आणखीन याचबरोबर म्हणजे काही ॲग्रिकल्चरल कॉलेजेसमध्ये सुद्धा काही यातले विषय ऑफर केले जातात. तर आय एम शुअर तिथे पण मुलांना प्रवेश नक्कीच दिला जाईल. नाही, मुलांना प्रवेश दिलाच जातो किंवा म्हणजे तसं काही बंधन नसेल फक्त वुमन्स कॉलेज सोडून. मात्र मुलांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का गेल्या काही वर्षांमध्ये? फारसा फरक जाणवत नाही, पण बदलायला हरकत नाही. कारण फूड इंडस्ट्री म्हटलं तर मुलांनाही तितकंच जोमाने काम करायला तिथे आवडेल. त्याच्यामुळे समजा जर फूडशी रिलेटेड त्यांना काही शिकायचं असेल तर नक्कीच म्हणजे असं, किंवा आता मोठे मोठे शेफ्स हे म्हणजे सगळे मुलंच असतात. त्याच्यामुळे नक्कीच त्यांना जिथे जिथे त्यांना ॲडमिशन मिळू शकते तिथे त्यांनी करावं. याला काही बंधन काही नाहीये. पण अजूनही तितकासा प्रतिसाद त्यांच्याकडून आलेला नाहीये.
नाही, त्याच्यामुळे या कोर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांनी बदलायला हवा आहे. हे फक्त महिलांसाठीच करिअर आहे असं त्याच्याकडे न पाहता सर्व समावेशक असं हे करिअर आहे. त्यामुळे मुलांनी देखील इकडे वळायला काही हरकत नाही. तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता. 66160216 हा आमचा नंबर आहे. तो उज्ज्वलाचा फोन आहे बारामतीवरून आणि ऋतुजाचा ठाण्यावरून. सुरुवातीला ऋतुजाचा फोन घेऊयात. ऋतुजा, तुझा प्रश्न विचार. मॅडम, मला हा प्रश्न विचारायचा आहे माझ्या बहिणीसाठी. तिचं नाव शांभवी आहे. ती आता लास्ट इयर मायक्रोबायोलॉजी करते. तिला न्यूट्रिशन डायटिशियनचा कोर्स करायचा होता. हा हा. तर ती आता तो करू शकते का तिचं लास्ट इयर कम्प्लीट झाल्यावर, किंवा ती काय करायचं तिने मग, तिला जर तो कोर्स करायचा असेल तर? तिने मायक्रोबायोलॉजी केलं असेल तर अर्थातच डिग्री कोर्स आता परत तिला करण्याची गरज नाही आहे आणि ती करू शकणार नाही, कारण तो आपण 12वी नंतर ॲडमिशन तिथे देतो. अनलेस तिला परत 12वी पासून जॉईन करून ह्याच्यामध्ये डिग्री घ्यायची असेल तर. पण काही ठिकाणी मायक्रोबायोलॉजीच्या स्टुडंट्सना MSc फूड न्यूट्रिशनमध्ये करता येतं. त्याच्यामुळे तो ऑप्शन नक्कीच तिच्यासाठी ओपन आहे. तो तिने ट्राय करावा. ओके, ऋतुजा आहे आपल्या, उज्ज्वला आपल्याबरोबर आहे. उज्ज्वला, तुझा प्रश्न विचार. माझा प्रश्न असा आहे मॅडम की माझा मुलगा आहे तो स्वप्नील सोमनाथ गजाकस म्हणून. तर त्याला आता 10वीला 71% मार्क पडलेले. तर आम्हाला असं कळत नाही की 10वी नंतर त्याला डायरेक्ट सिव्हिलला टाकावं का 12वी सायन्स करून मग टाकावं, म्हणजे डिसिजन अजून फायनल होत नाहीये, ते आम्हालाही कळत नाहीये. तर याबद्दल काही मार्गदर्शन मिळेल का आपल्याकडून? नाही, याबद्दलचं निश्चितच मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. मात्र आज आपला विषय आहे तो होम सायन्स बद्दलचा आहे. मात्र तुम्ही मॅडम अगदी थोडक्यात तर त्यांना तिला एवढं तर सांगू शकाल की 11वी 12वी करावं की डायरेक्ट? नाही, त्याला जर मार्क्स चांगले पडले तर त्यांनी नक्कीच 11वी 12वी करावं असं माझं पर्सनल मत आहे. कारण त्याच्या पुढे 12वी नंतर त्याला बरेच ऑप्शन्स परत ओपन राहतील. त्याच्यामुळे ही संधी त्यांनी सोडू नये आणि नक्कीच 12वी झाल्यानंतर त्यांनी विचार करावा. आपण होम सायन्सकडे परत एकदा वळूयात. या कोर्ससाठीचं फी स्ट्रक्चर नेमकं कसं असतं? हां, आता हा कोर्स युजली एडेड कॉलेजेसमध्ये ऑफर केला जातो. त्याच्यामुळे कुठल्याही एडेड कॉलेजमध्ये जसं फी स्ट्रक्चर असेल साधारण त्याचप्रमाणे असतं. म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये युजली फीज बऱ्याच जास्त आकारल्या जातात. एडेड कॉलेजेसमध्ये त्या मनाने रिझनेबल फीज असतात. आणि एक साधारण अंदाज द्यायचा झाला तर एका वर्षाच्या कोर्ससाठी म्हणजे एका वर्षासाठी साधारण 15,000 ते 20,000 ही आता फी अशी या कोर्सची झालेली आहे. सो एक वर्षात साधारण 15 ते 20,000पर्यंत फी भरावी लागते. ओके, म्हणजे 3 वर्षांची आपण पाहिली तर 50,000 बरोबर. आणि पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फारच म्हणजे प्रायव्हेट कोर्सेसना फारच जास्त आहे. प्रत्येक सेमिस्टरमध्ये फार जास्त फी आकारली. पण मग ही इयरली फीस असते का सेमिस्टर वाईज? यापूर्वी इयरली नव्हती, पण या वर्षापासून इयरली केली गेली आहे. आय एम शुअर काही कॉलेजेसमध्ये अजूनही सेमिस्टर वाईज, म्हणजे प्रत्येक कॉलेजवरती डिपेंड करतं. काही कॉलेजेसमध्ये सेमिस्टर वाईज घेतली जाते, काही कॉलेजेसमध्ये म्हणजे सर्वसामान्य घरातली मुलं शिकू शकतील असं आहे. फार फीचं बर्डन नसणार आहे पालकांवर. मात्र त्याचबरोबर 3 वर्षांचा जर हा डिग्री कोर्स आहे तर याचं स्ट्रक्चर कसं असतं? सिलेबस कसा असतो? म्हणजे 3ऱ्या वर्षाला स्पेशलायझेशन येतं की कसं असतं? एक्झॅक्टली. आता मी म्हटलं तसं 12वी नंतर आपण या कोर्ससाठी ॲडमिशन घेतो. काही कॉलेजेसमध्ये अगदी पहिल्या वर्षी म्हणजे फर्स्ट इयर सिनियर कॉलेजच्या तेव्हाच तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन निवडायचं असतं. वेरॅज काही कॉलेजेस अशी आहेत सेकंड इयरला किंवा काही कॉलेजेसमध्ये इव्हन TYला तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन निवडायचं असतं. जरी तुम्हाला पहिल्या वर्षी तुमचं स्पेशलायझेशन फिक्स करावं लागलं तरी देखील हा जो पहिल्या वर्षीचा कोर्स असतो साधारणतः तुम्हाला 1 ते 2 विषय हे तुमच्या स्पेशलायझेशनचे असतात. आणि बाकीचे इतर स्पेशलायझेशन पण 1-1, 2-2 त्यांचे विषय तुम्हाला ऑफर करतात, जेणेकरून की होम सायन्समधला आधी एक तुमचा बेस पक्का होतो. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सेकंड आणि थर्ड इयरमध्ये तुमच्या स्पेशलायझेशनवरती फुल कॉन्सन्ट्रेट करता आणि तिथे सखोल त्याचा अभ्यास केला जातो. पण मला आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इथे प्रॅक्टिकल्सना थिअरी इतकंच महत्त्व दिलं जातं. म्हणजे प्रॅक्टिकल हे 50% त्याला जो महत्त्व दिलं गेलं आहे. आणि नुसतं 4 भिंतींमध्ये प्रॅक्टिकल केलं जातं असं नाही, तर ॲक्च्युली फील्ड वर्कसुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. मुलींना छोट्या छोट्या असाइनमेंट्स दिल्या जातात
आणि स्वतः माहिती गोळा करायची, मग ती लायब्ररीतून असो किंवा ती कम्युनिटीमध्ये जाऊन असो, छोटीशी म्हणजे अशी एक प्रोजेक्टसारखं त्यांना करायला दिलं जातं, त्याचं प्रेझेंटेशन असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल च्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या फारच सुंदर, त्यांना खूप स्कोप आहे इथे ओव्हरऑल डेव्हलपमेंट. याचबरोबर त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आणि आणखीन एक मुख्य सांगायचं म्हणजे बऱ्याचशा होम सायन्स कॉलेजेसमध्ये या कोर्सचाच एक हिस्सा म्हणून इंटर्नशिप केली जाते. म्हणजे तुमच्या स्पेशलायझेशनशी ज्या ऑर्गनायझेशन्स निगडीत आहेत तिथे तुमची प्लेसमेंट एक साधारण 4 ते 6 आठवड्यांसाठी केली जाते. आणि तिथे गेल्यावरती म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशेत असतानाच तुम्हाला बाहेरचं जग काय ह्याची कल्पना येते. आणि आपण आतापर्यंत काय शिकलो ते कसं आता अप्लाय करायचं, हँड्स ऑन ट्रेनिंग जे म्हणतात ते त्यांना तिथे एक्सपिरियन्स मिळतं. सो हे सगळं म्हणजे ओव्हरऑल याचं कॉम्बिनेशन बघितलं तर जी मुलगी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेते आणि जेव्हा ती डिग्री घेऊन जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडत असते तिचा कॉन्फिडन्स अतिशय उंचावलेला असतो. आणि त्याचं श्रेय या कोर्सला द्यायला हवं. तुमच्यासारखे शिक्षक असतात, मार्गदर्शक असतात, त्यामुळे मुलींना देखील तो कॉन्फिडन्स येतो. अगदी. मॅडम, आज तुम्ही इकडे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं होम सायन्स या विषयाबद्दल, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर या विषयामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला कळलेलंच आहे नेमकं आता याबद्दलचे ऑप्शन्स काय आहेत. मात्र जर काही गोष्टी विसरून गेल्या असतील, पाहायच्या राहून गेल्या असतील तर abpmaza.in या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पूर्णपणे रीतसर सविस्तर पाहू शकाल. इथे एक छोटासा ब्रेक आणि आता इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.